आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय: वडील मुलांची प्रत्येक चूक माफ करतात. परमात्मा कबीरजी यांनी म्हटले आहे की वडील आपल्या मुलामुलीचे सर्व अपराध माफ करतात. अवगुण मेरे बापजी बख्शो गरीब नवाज, जो मैं पूत कपूत हूं तो भी पिता को लाज. शब्दार्थ: परमात्मा सर्व प्राण्यांचे पिता आहेत. वडिलांमध्ये विशेषता असते की त्यांचा मुलगा मुलगी अज्ञानतेमध्ये चूक करतात आणि ते वडिलांजवळ क्षमा याचना करतात की भविष्यामध्ये कधी चूक करणार नाही, तर वडील त्यांना लगेच माफ करतात. यासाठी भक्त परमात्मा यांना विनंती करतो की हे दीनदयाल, आपण तर सर्वांचे पिता आहात. माझे अवगुण म्हणजे अपराध पिता असल्याच्या नात्याने क्षमा करा. मी कुपुत्र म्हणजे निष्क्रिय मुलगा पण आहे, तरी पण तुम्ही पित्याच्या कर्तव्याचे पालन करून क्षमा करा. रामभक्तच्या पत्नीचे निधन झाले. त्यावेळी त्याचा मुलगा 3 वर्षांचा होता. त्या व्यक्तीच्या नात्यात एक घटना अशी घडली होती ज्याने त्याला हादरवून टाकले. कथा या प्रकारे आहे. त्याचे मामाजी आपली बहीण म्हणजेच रामभक्तच्या आईपेक्षा जवळपास 10 वर्षांनी मोठे होते. मामाजींना 2 मुले होती. रामभक्तच्या मामेजींचे निधन झाले. मामाजींनी दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीला मुलगा झाला. दुसरी पत्नी पहिल्या पत्नीच्या मुलांशी ईर्ष्या करू लागली. असा विचार केला की 15 एकर जमीन आहे, 3 ठिकाणी वाटली जाईल. तिने त्या मुलांना काच बारीक वाटून दुधात तसेच अन्नात खाऊ पिऊ घातली, ज्यामुळे दोघे हळूहळू रोगी होऊन मृत्यू पावले. डॉक्टरांनी सांगितले की मुलांनी काच खाल्ली आहे, ज्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला आहे. एके दिवशी त्याच्या पत्नीने शेजारणीला सांगितले की मी असे असे केले. माझ्या मुलाला 15 एकर जमीन मिळाली. त्या स्त्रीने माझ्या मामाजींना सांगितले. मामाजी छोट्या मामीवर खूप प्रेम करायचे आणि तिच्यावर विश्वास करायचे. त्यांचा विश्वास बसत नव्हता. एक दिवस छोटी मामी आपल्या भावाला सांगत होती की मी असे असे केले. तुझ्या भाच्याला 15 एकर जमीन मिळाली. ही गोष्ट माझा मामा सुद्धा ऐकत होता, कारण तो खिडकी बाहेर सहजच उभा होता. मामीचा भाऊ म्हणाला, ताई, तू गुन्हा केला आहेस. कुठे फेडशील हे पाप? आजपासून मी तुझे तोंड देखील पाहायला येणार नाही. मामाजींचे डोके जणू फुटायला झाले. घर त्यागून आपल्या बहिणीच्या घरी आले, म्हणजे रामभक्ताच्या घरी आयुष्य व्यतीत केले. काही वर्षानंतर छोट्या मामीपासून झालेला तो मुलगा सुद्धा मरण पावला. ती छोटी मामी कोणाबरोबर तरी पळून गेली. असं कळले की त्या माणसाने तिचे दागिने हिरावून घेऊन मारून विहिरीत टाकले. पोलिसांना हे माहीत झाले तर त्या माणसाला फाशी दिली गेली. हे सर्वनाशाचे महाभारत पाहून रामभक्ताने दुसरा विवाह केला नाही. मुलाला आपल्या सोबतच ठेवायचा. नांगर चालवायचा तेव्हा मुलाला खांद्यावर बसवायचा. दमला तर झाडाखाली झोपवायचा. स्वतः जेवण बनवायचा, स्वतः अंघोळ घालायचा, कपडे साफ करायचा. जसा तसा मुलगा तरुण झाला. त्याचे लग्न करून दिले, तरी सुद्धा सर्व कामे करत होता. मुलगा सुद्धा त्याला कामात मदत करायचा, परंतु कठीण कामे स्वतःच करायचा. म्हातारपणाने जोर धरला. काही कामे करू शकत नव्हता. सुनेला व्यर्थचा खर्च वाटू लागला. त्यामुळे आपल्या सासऱ्याला कोरडे शिळपाक भोजन देऊ लागली. नंतर पोटभर जेवण सुद्धा देत नव्हती. मुलगा विचारत असे की बाबा, सेवा ठीक होत आहे? वडील म्हणायचे, बेटा, माझ्या सेवेत कुठलीच कसर नाही. मोठी भाग्यवान सून आली आहे, माझ्याकडे विशेष लक्ष ठेवते. ही गोष्ट सून सुद्धा ऐकत असे आणि अधिकच त्रास द्यायची की माझ्या पतीला काही माहित नाही. म्हाताऱ्याला सुद्धा माझी चाल कळलेली नाही. एक दिवस मुलाने पाहिले की वडिलांना जेवण व्यवस्थित नाही मिळाले, तर तो पत्नीला तसे म्हणाला, तर ढोंगीपणाने म्हणाली की घर पाहून खाल्ले जाते. तुम्हाला घराची काळजी नाही. सर्व घर माझ्यामुळे चालले आहे. मला माहित आहे की घर खर्च कसा चालवायचा.
एक दिवस वृद्धाला चक्कर आली आणि पडला, पाय तुटला. वैद्याने सांगितले की पुरेसा आहार न मिळाल्याने शरीरात अशक्तपणा आहे. दूध 2 वेळ अर्धा शेर म्हणजे अर्धा लिटर प्यायला द्या. ताजे भोजन खाऊ घाला. वैद्य निघून गेला. पत्नी म्हणाली की अशाने तर घराचे दिवाळे निघेल. पती म्हणजे मुलाला ही गोष्ट पटली. वृद्धाची कुठलीच पर्वा केली नाही. वृद्धाच्या सासरूवाडीचे लोक इजा झाल्याची बातमी ऐकून भेटायला आले. त्यांनी विचारले की मुलगा सून व्यवस्थित सेवा करत आहेत का? रामभक्त म्हणाला की विचारूच नका. असे मुलगा व सून परमेश्वर प्रत्येकाला देवो. मला काही कष्ट होऊ देत नाहीत. हा तर कुठल्या कर्माच्या भोगांचा मार आहे. त्याच गावात 2 बहिणींचा विवाह झालेला होता. एकीचा रामभक्तशी, दुसरीचा शेजारी. जेव्हा ते आपल्या दुसऱ्या मुलीच्या घरी गेले तेव्हा कळाले की त्या रामभक्ताची कोणतीही सेवा होत नाही. मुलगा पण निकम्मा आहे. ही गोष्ट सासूरवाडीच्या लोकांच्या घशाखाली उतरली नाही, कारण की ते रामभक्ताच्या तोंडून ऐकून आले होते की सेवेत काही कसर नाही. ते काही वेळानंतर पुन्हा रामभक्ताच्या घरी गेले. त्यावेळी तो शिळी भाकरी पाण्यात भिजवून खात होता. हे पाहून त्यांना रडू आले. मुलाला बोलावले. तसेच म्हटले की तुला लाज नाही वाटत? माहित आहे तुला कसं पालन पोषण करून मोठं केलं आहे. मुलाची पत्नी सुद्धा आली. दोघेही म्हणाले की आम्ही तर अशीच सेवा करणार. रामभक्त म्हणाला की तुम्ही जा, घरात भांडणे लावू नका. माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते मिळते आहे. मी माझ्या मुलाला दुःखी पाहू शकत नाही. रामभक्ताच्या आत्याचा मुलगा रामनिवास सत्संगी होता. तो रामभक्ताला खूप म्हणायचा की आपण काही वेळ भगवंताची भक्ती करत जा. माझ्यासोबत संतांचा सत्संग ऐकायला चला. तर रामभक्त म्हणायचा की मी तर माझ्या मुलाची पूजा करेल. तो सुखी राहावा हीच माझी इच्छा आहे. आत्याचा मुलगा म्हणाला की मुलाची पूजा पूर्ण झाली असेल तर अजूनही काही शुभकर्म करून घे. तरी सुद्धा त्याने असे म्हटले की मुलगा सुनेकडे पाहून जगतोय. खूप सांगितल्यानंतर रामभक्त आपल्या आत्याचा मुलगा रामनिवास सोबत सत्संगात गेला. मग रामनिवास आपल्या घरी घेऊन गेला. त्याचे औषध पाणी केले. उत्तम भोजन खाऊ घातले. काही महिने आपल्या जवळ ठेवले. रामभक्त भक्तीमध्ये पूर्ण दृढ झाला. घरी गेल्यावर मुलांना म्हणाला, मुलांनो, आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितले नाही. आज एक भीक मागत आहे. तुम्ही माझ्यासोबत सत्संगात एकदा चला. ते म्हणाले की मागे जनावरांची तसेच मुलांची काळजी कोण घेणार? रामभक्त म्हणाला की मुलगा घरी राहील. मुलगी तसेच नातवंडे माझ्यासोबत चला. असेच केले. जेव्हा त्या सुनेने सत्संगातील वचने ऐकले, तिथे येणाऱ्या सर्व भक्तांची सेवा जुने भक्त भक्तमती अशी करत होते जसे विशेष पाहुण्यांची घरी करतात. वृद्ध, रोगी, अपंग, श्रद्धाळू लोकांची सुद्धा विशेष सेवा करत होते. सत्संगात असे सांगितले जाते की जीवावर दयाभाव ठेवल्याने परमात्मा प्रसन्न होतो. दुःखी, असहाय्य लोकांची मदत करणे तर मानव मात्राचे परम कर्तव्य आहे. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. कह कबीर दयावान के पास रहे भगवान. शब्दार्थ, धर्म तोच करतो ज्याच्या हृदयात दया आहे. दया धर्माचे मूळ आहे. तसेच पाप तो करतो ज्याच्यामध्ये अभिमान भरलेला आहे. अभिमान पापाचे मूळ आहे. कबीर परमात्मा यांनी म्हटले आहे की परमात्मा दयावानाच्या बरोबर राहतात, अभिमानीच्या जवळ राहत नाहीत. भक्त रामभक्तची सून ज्या भक्तमती जवळ बसली होती ती म्हणाली, ताई, आपण पण काही सेवा करावी. सत्संग वचन. गुरुदेवजी सांगतात की जो सेवा भक्ती करेल त्यालाच फळ मिळेल. मी भोजन केले तर माझे पोट भरेल. आपण खाल तर तुमचे पोट भरेल. सर्व प्राणी मात्र परमात्म्याची मुले आहेत. आपण मालकांची मुले समजून सेवा करा. जसे की एका श्रीमंताची मुलगी 8-9 वर्षाची होती. तिच्या देखरेखीखातर एक मोलकरीण ठेवली होती. ती त्या मुलीला उन्हाळ्याच्या दिवसात शाळेत सोडायला जात असे. तेव्हा त्या मुलीच्या डोक्यावर छत्री धरून चालत असे.
स्वतः ऊन सहन करत असे, ज्यामुळे मालक खुश राहत असे व मोलकरणीला पगार देत असे. आपण सर्व हा विचार करत आपल्या परक्याचे ध्यान ठेवा. सासू सासऱ्यांची सेवा, लहान मोठ्यांची सेवा, सर्वांचा सन्मान करणे आपले परम कर्तव्य आहे. जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची, माता पिता वा इतर आश्रितांची सेवा कराल तर परमात्मा तुमच्या सेवेची व्यवस्था करतील. तुम्ही आपल्या छोट्या मोठ्या मुलांना पण सत्संगात बरोबर आणत जा. मुलांमध्ये पण लहान मोठ्यांची सेवा करणे, चांगले व्यवहार करण्याचे संस्कार होतील. ती मुलं मोठे होऊन तुमची वृद्ध व्हाल तेव्हा देखील सेवा अशीच करतील. जसे मुलगी एका आई वडिलांना सोडून नवीन माता पिता म्हणजे सासू सासरे यांच्याकडे येते, आता जन्माचे माता पिता तर एवढेच साथीदार होते. त्यांनी तर पालन पोषण करून नवीन माता पित्यांकडे सोपवले. सासू सासऱ्याचे कर्तव्य आहे की येणाऱ्या मुलीला आपल्या मुलीप्रमाणे प्रेम द्यावे. नवीन आलेली मुलगी व आपल्या जन्माच्या मुलीत स्वप्नात देखील भेदभाव करू नका, जे भांडणाचे मूळ आहे. सुनेचे कर्तव्य आहे की नवीन घराच्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करावा. आईच्या घरच्या वर्तणुकीचा कमी वापर करावा. आता सुनेचा घर कुटुंब हेच म्हणजे सासर आहे. बोध कथा. एक सून आपल्या सासूला खूप दुःख द्यायची. तिला फुटक्या मातीच्या माठाच्या तुकड्यात म्हणजे खापरमध्ये जेवण द्यायची, जसे कुत्र्यांना खायला देतात. कधी कधी स्वच्छ करायची. तिच्या मुलाचा विवाह झाला. काही कालावधीनंतर सासूचा मृत्यू झाला. तेव्हा ती आपल्या सुनेला म्हणाली की हे खापर फोडून बाहेर फेक. ती सून म्हणाली की सासूबाई, तुम्हाला सुद्धा याच भांड्यात जेवण देत जाईन. तुम्ही वृद्धेवर खूप जुलूम केला आहे. तेव्हा ती आपली चूक उमजल्यावर फार रडली. सून बुद्धिमान होती. ते खापर संध्याकाळपर्यंत फोडले नाही. तिच्या सासूला ते खापर एखाद्या शत्रूप्रमाणे दिसू लागले. सून म्हणाली, आई, मी सत्संग ऐकले आहेत. मी माझे कर्म खराब करणार नाही असे म्हणून खापर फोडून टाकले. पापकर्मामुळे सासूला कर्करोग झाला. दिवस दिवस ओरडायची. सून तिची सेवा करायची, कुठली उणीव ठेवत नव्हती, पण म्हणायची की सासूबाई, सेवा तर मी मनापासून करीन, पण तुमची पापे मी वाटून घेऊ शकणार नाही. हे कष्ट तर तुम्हालाच भोगावे लागतील. जर सत्संग ऐकले असते तर हे दिवस बघावे लागले नसते. तेव्हा ती खडूस सासू म्हणाली की बेटी, मी महापापिणी आहे. माझा पण उद्धार होईल काय? मी पण दीक्षा घेऊ इच्छिते. सून सत्संगी घरातील होती. तिला माहित होते की दीक्षा घेऊन भक्ती केल्यास पापकर्म नष्ट होतात. ज्यांची अधिक पापे आहेत, भक्ती करणाऱ्याने लाभच होईल. पापे कमीच होतील आणि भविष्यात मानव जन्मही मिळतो. जर मर्यादा सांभाळून अंतिम श्वासापर्यंत साधना करत राहिले. सत्संगात गुरुदेवजी उदाहरण देऊन समजावतात की जसे कोणाचे वस्त्र कमी मळलेले आहे तर थोड्या प्रयत्नाने स्वच्छ होतो. जर अधिक मळलेला असेल तर 2-3 वेळा साबण पाण्याने धुतल्यास स्वच्छ होतो. ज्याने अधिक मळवलेला आहे आणि दुसरे डाग सुद्धा लागले आहेत तर ड्रायक्लीन करून साफ होतो. जर स्वच्छ करण्याचा निश्चय ठाम असेल तर मिस्त्रीचा काळा झालेला कपडा सुद्धा स्वच्छ होऊ शकतो. मुलीला म्हणजे सुनेला माहित होते की सासूने तर मिस्त्रीच्या कपड्यांसारखी दशा करून घेतली, पण तरीही परमात्म्याला शरण गेल्यास लाभ अवश्य होतो. या उद्देशाने तिने आपल्या सासूबाईंना दीक्षा देववली. काही काळानंतर कर्करोगाचा त्रास थोडा कमी झाला. सत्संग ऐकून तिला रडू आले की आई वडिलांची आपल्या मुला सुनेकडून काय अपेक्षा असते. मी पापीण आपल्या सासूशी कशी वागले. मला तर हा रोग होणारच होता. जर अगोदर हे ज्ञान ऐकायला मिळाले असते तर मी कशाला हे पाप केले असते. निर्मळ जीवन जगले असते. सासूबाईंच्या आत्म्याला देखील खुश केलं असतं. आपले जीवन सफल केले असते. वरील वचन ऐकून राम भक्तजींची सून तिच्या त्या मैत्रिणीला बिलगून जोर जोरात रडू लागली. अर्धा तास स्वतःला थांबवू शकली नाही.
बऱ्याच सांत्वनेनंतर स्पुंदून रडणं थांबलं आणि आपल्या सासऱ्यांशी केलेल्या वर्तनाचा उल्लेख रडत रडत केला. आपल्या सासऱ्यांची माणुसकीही सांगितली. आपल्या मुलालाही सांगितले नाही की तुझी पत्नी माझ्याशी असे वाईट वर्तन करते. जर मुलाने विचारले तर असेच म्हणायचे की बेटा, कोणत्याच प्रकारच्या सेवेत कमी नाही, खूप चांगल्या घरची मुलगी आहे, समजदार आहे. आपले सौभाग्य आहे की ही आपल्या घरी आली. या मुलीने तर आमच्या घराची घडी बसवली आहे. मी पापीण हे शब्द ऐकून सुद्धा नरम झाले नाही, कारण माझ्या आत्म्यावर पापकर्मांचं आवरण चढले होते, जे 2-3 वेळा सत्संग ऐकल्यावर पापांचे आवरण उतरले आहे. आत्म्यावर चांगले संस्कार होत आहेत. 3 दिवस सत्संग ऐकून भक्त राम भक्त नातू नाती आणि सुनेसह घरी आले. मुलांनी सुद्धा तिथे छोट्या मुलांना जेवण देणे, पाणी पाजण्याची सेवा करताना जुन्या सत्संगी मुलांना पाहिले तर ते देखील सेवा करू लागले. घरी येऊन आपल्या आजोबांसाठी पाण्याची बादली भरून दोघे बहीण भाऊ घेऊन आले आणि म्हणाले, आजोबा स्नान करून घ्या. राम भक्तजी म्हणाले की मुलांनो, तुमच्या पोटात दुखायला लागेल, इतके वजन उचलू नका, माझे मी घेऊन येईन. मुले म्हणाली, आजोबा सत्संगात गुरुजींनी सांगितले होते की सेवा केल्याने लाभच लाभ मिळतो, काही कष्ट होत नाही. आम्ही पोळी खाल्ल्यावर आमचे पोट भरेल. आम्ही सेवा केली तर आम्हाला पुण्य मिळेल. जरी रोग असला तरी भक्ती आणि सेवेने संपतो. तिथे आश्रमात अनेक माई भक्त सांगत होते की आम्ही आजारी असायचो, नाम घेतल्यानंतर जशी सेवा करू शकत होतो करू लागलो. आम्ही बरे झालो. डॉक्टरांनी हात वर केले होते. हे बघा आमच्या औषधांच्या चिठ्ठ्या. 4 वर्षापासून उपचार सुरू होते. आता कोणतेही औषध घेत नाही. ऋग्वेद मंडल 10 सूक्त 161 मंत्र 2 मध्येही हेच प्रमाण आहे की जर रोगी मृत्यूच्या समीप गेलेला असेल, म्हणजे त्याला असाध्य रोगही झालेला असला, जर तो भक्ती करू लागला तर परमात्मा त्याला मृत्यूच्या मुखातून बाहेर काढून आणतील. त्याला बरे करून 100% म्हणजे पूर्ण आयुष्य जीवन देतात. लेखक. इतक्यात सून आली आणि म्हणाली, बाबा स्नान करून घ्या, धोतर इथेच ठेवा, मी धुवून देईल. राम भक्तजी म्हणाले, मुली तुला घरातले खूप काम करायचे असते, जेवण बनवणे, पाणी आणणे, जनावरांना सांभाळायचे आहे. मी माझे धुवून घेईन. माझा पायही आता ठीक झाला आहे, बस थोडासा लंगडतो आहे. राम भक्त स्नान करून धोतर बदलून धोतर धुवू लागला. त्याच वेळी मुलांनी येऊन धोतर हिसकावले आणि घेऊन आतमध्ये पळाले आणि आपल्या आईला नेऊन दिले. मग सदरा देखील घेऊन गेले. दुसरा सदरा आणून दिला. मुलगा शेतातून जनावरांचा चारा घेऊन आला आणि पूर्वीप्रमाणेच वडिलांना पाहिले. काहीही न बोलता घरात पुढे निघून गेला. त्याने पाहिले की पत्नी निर्मला हलवा बनवत आहे. त्याने विचार केला एखादा सण असेल. मग पोळी भाजी बनवली. सर्वप्रथम गुरु भगवानांना 2 वाट्यामध्ये नैवेद्य दाखविला आणि मग एका ताटात पोळी भाजी, वाटीत हलवा घालून आपल्या सासऱ्यांच्या जवळ गेली व म्हणाली, बाबा जेवण करून घ्या, भूक लागली असेल, दुरून आला आहात. राम भक्त म्हणाले, मुली मला हे अन्न पचत नाही, सुक्या रोट्या आणून दे, मी आजारी पडेन. राम भक्तजी यांनी विचार केला की भावनेच्या आहारी जाऊन मुलगी आज तर सर्व सेवा करेल, परंतु मुलगा तिला खडसावेल, कारण त्याला सत्संगाचे ज्ञान नाही. कुठे घरात भांडण नको व्हायला. तेवढ्यात मुलगा देखील आला. आपल्या पत्नीला म्हणाला, बाबा बरोबर बोलत आहेत, घेऊन चल आतमध्ये. बाबांची खोली बाजूला होती. मुलांची राहण्याची खोली आतमध्ये होती. पत्नी म्हणाली, शांत रहा, मी खूप पापे जमा केली आहेत. आता बाबांची सेवा मी स्वतः करणार आहे. मुलगा गप्प झाला. राम भक्ताने दोन्ही नातवंडांना थोडा थोडा हलवा दिला. सुनेला द्यायला लागला तर म्हणाली, तुम्ही काय खाणार? घरी आणखीही खूप हलवा प्रसाद शिल्लक आहे. बाबा तुम्ही खा. नाही खाल्ला तर माझा आत्मा रडेल. भक्त राम भक्तजींनी गुरुदेव भगवानांचे स्मरण करून भोजन घेतले.
दररोज सुनबाई स्वतः मऊ पोळ्या गरम गरम आणून आपल्या हाताने खाऊ घालायची. दररोज कपडे स्वच्छ करायची आणि म्हणायची, बाबा भजन करा. एक दिवस राम भक्तजी यांच्या आत्याचा मुलगा भक्त राम निवास आला. राम भक्तजीने त्याला मिठी मारली आणि म्हणाले, अरे भाऊ, आमचे घर तर तुझ्या कृपेने स्वर्ग झाले आहे. भक्त राम निवास म्हणाला की मामाचा मुलगा राम निवास कडून काही झाले नाही. गुरुदेवजी यांच्या शब्दशक्तीचा चमत्कार आहे. तुम्ही आणि मी तर नाही का पूर्वी एकत्र विटी दांडू खेळायचो. माझ्याकडून होणारे असते तर आधीच झाले असते. गुरुजी म्हणत होते की राम भक्त मागल्या जन्मी भक्त होता. याच्याकडून घराच्या मोहामुळे मर्यादेत चूक झाली होती. त्यामुळे त्याला इतके कष्ट सोसावे लागले आहेत. आता हा अतिशय दुःखी झाला होता तेव्हा तुझ्या सोबत आला. नाहीतर आधी तुम्ही किती वेळा राम भक्ताला बोलले होते की सत्संगात चल, परंतु मोहमायेत आंधळा झाला होता. हे कष्ट आणि मुलगा सुनेचे वागणे याच्यासाठी वरदान बनले आहे. कबीरजी म्हणतात की कबीर, सुख के माथे पत्थर पडो जो नाम हृदय से जाय, बलिहारी वा दुःख के जो पल पल राम रटाय. भावार्थ, हे परमात्मा, एवढे सुख देखील देऊ नकोस ज्यामुळे तुझा विसर पडेल. ज्या दुःखामुळे परमात्म्याची क्षणाक्षणाला आठवण येत राहील तसे दुःख सतत देत राहा. मी त्या दुःखावर सर्वस्व अर्पण करेन ज्या कारणाने परमात्म्याची शरण मिळाली. राम भक्तजी भक्त राम निवासजी यांना म्हणाले की होणाऱ्या पुढच्या सत्संगाला मुलगा प्रेम सिंगला सुद्धा घेऊन जा, त्याचा पण उद्धार होईल. पुढचा सत्संग जो 1 महिन्यानंतर होणार होता. भक्त राम निवासजी आले आणि प्रेम सिंहला आपल्या घरी घेऊन जाण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. घरून सत्संगामध्ये घेऊन गेले. 3 दिवस आश्रमामध्ये राहिले. सत्संग ऐकला. इतर जुन्या भक्तांकडून त्यांनी अनुभवलेले प्रसंग ऐकल्यावर तो सत्संगाच्या रंगात रंगला. भक्त राम भक्तजी यांचे कुटुंब पूर्णपणे बदलले. भक्ती सेवा करून आपले कल्याण साध्य केले.